नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि प्रभू शेळकेचं हार्दिक हार्दिक स्वागत. रत्न मराठी मीडियावरती बिग बॉस सीझन 6 सुरू आहे आणि त्याच्यामधून तुझा प्रवास संपलेला आहे. अनेक प्रेक्षक नाराज आहेत की अरे इतक्या लवकर कसा काय हा बाहेर आला, टॉप 5पर्यंत तरी तो असायला हवा होता, अपेक्षा होती त्यांना. सो हे जे नाराज जे प्रेक्षक झालेत ह्या सगळ्या गोष्टीमुळे, तर त्यांना सुरुवातीला तुझं काय सांगणं आहे? माझं हेच सांगणं आहे की मला थोडासा सपोर्ट कुठंतरी कमी पडला होता आणि जरा महाराष्ट्रामध्ये वोटिंग जरा कमी पडल्यामुळंच मी बाहेर आलेलो आहे. माझ्या हिशोबाने माझा गेम स्ट्रॉंग होता, मी खेळत होतो, पण मलाच माहीत नाही इतका धक्का मला बसला की अचानक इतकं मी कसं काय बाहेर निघलो. आपण इतकी कॉमेडी करायचो, एवढं समजा करायचो, आपण बाहेर कसं काय निघलो हेच मला प्रश्न पडला. पण मग आता तू बाहेर आल्यानंतर एकंदरीत कसं फील करतो तू? काय वाटतंय तुला? मला जरा अलग फील होते, जरा खूपच नाराज आहे मी, कारण की जेव पण वाटत नाही. आपण इतकी मेहनत केली, इतके आठवडे टिकून राहिलो, फक्त शेवटचे 2-3 आठवड्यामुळं अचानक बाहेर पडणं खूपच धोकेदायक होतं. तुझा जो एकंदरीत तिकडचा प्रवास जो आहे ना, खूपच असा आदर्शवादी ठरलेला आहे. म्हणजे एकंदरीत तुझा जो भूतकाळ आहे त्या भूतकाळातून तू पुढे आलास आणि इतक्या मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर तू आत्तापर्यंत गेलास आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे तुझ्यासाठी बिग बॉस. हो बरोबर. बिग बॉस तुझ्यापर्यंत कसं काय आलं? बिग बॉस मी छोटे मोठे रील करायचो, रानातले शेतातले रील टाकायचो, तर मला अचानक कॉल आला. कॉल आल्याच्या नंतर मला बोलल्या गेलं की बिग बॉस करशील का? अरे बाबा, म्हणलं बिग बॉस तर मला माहीतच नव्हतं. मग मला बिग बॉस मित्रांनी कोणी सांगितलं बिग बॉस हा खूपच मोठा शो आहे, जिंकला तर तुझी जिंदगी बदलू शकते, तुला नाव मोठं भेटेल, तुला अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा होईल. म्हणून मला बिग बॉस मी बोललो करेन हा शो. मग याआधी तुला बिग बॉस म्हणजे काय माहितीच नव्हतं? मला माहीत नव्हतं हा शो नेमकं काय आहे. त्या टायमाला मी मीटिंग करायला आलो, नंतर ते बोलले 2-3 तुम्हाला एपिसोड बघावं लागतील कारण की तुम्हाला बिग बॉसमध्ये जायचं आहे. तर मग मी एपिसोड बघायला लागलो, जे की हिंदीचं होतं आणि फिनालेचेच एपिसोड मी बघितले. त्याच्यानंतर मला कळलं की असा शो असतो ना, असं खेळावं लागते. पण त्या टायमाला माझ्याकडे टाईम नव्हता, म्हणून मला तरी पण मी फर्स्ट टाईम आलो, इतका हसवलं खेळवलं लोकांना, इतका सपोर्ट भेटला, खूपच भारी वाटते. निश्चितच तू बिग बॉसमध्ये आलास आणि अक्षरशः म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा जॉनर तू तिकडे घेऊन आलास. तुझा एक गावरान, त्याच्यानंतर तुझे रानातले व्हिडिओ करतोस, तुझा एक जो ऑथेंटिक राहणं, पारंपरिक राहण्याचा तुझा जो टास आहे, जी प्रक्रिया आहे ती लोकांना बघायला मिळाली की प्रभू खऱ्या आयुष्यात पण तसाच आणि इथे आल्यासुद्धा तसाच राहतोय. हो. सो हे कसं तू मेंटेन केलंस बिग बॉसच्या घरात? मी जसं आहे तसंच म्हणजे आपण स्वतःला बदलू शकत नाही ना. माझं जे बोलणं आहे ते मी दणादण बोलायचो तिथं आणि आम्हाला सवपडी होती. आता हे तर आपलंच घर होऊन गेलंय आणि मग मी माझ्या पद्धतीनं जे येईन ते बोलायचो, जसं राहायचे तसं राहायचो, एकदम मजा मस्ती, एकदम खुश राहायचो. जिथं बोलायचंय, जिथं माझं मत बोलायचंय, माझा मुद्दा, तिथं मी बोलायचं. जे मला आवडलं नाही तिथं मी ठामपणे मी माझं एक मत मी मांडायचो आणि तिथं ठामपणे उभं राहायचो. निश्चितच सुरुवातीच्याच काळामध्ये बिग बॉसमध्ये जेव्हा तू तिकडे आलास आणि तुला थोडंसं टार्गेट केलं गेलं, परंतु त्याच्यानंतर मग तुझा एक वेगळ्या पद्धतीचा गेम तिकडे दिसला. मग तुझी आणि विशालची नोकझोक असेल, तुझं तन्वीचं एक रिलेशन झालेलं असेल, मग टोळीमध्ये तू जात होतास, मध्येच बाहेर येत होतास, स्वतंत्रही खेळत होतास, मग नंतर एका ग्रुपचा तू भाग झालास. सो हा जो सगळा गेम तू तिकडे खेळत होतास, कशा पद्धतीने तू स्वतःला डेव्हलप करत होतास तिकडे? तिकडं माझं मत असं होतं की मला त्या टायमाला कळत नव्हतं ग्रुप, टोळी, काटा हे मी नव्हतं. आणि ज्या टायमाला टोळी तिथं आधीच ऑलरेडी टोळी बसलेली होती, जे की त्या टोळीमध्ये तन्वी, राधा, रुचिता, परत अनुश्री आणि तन्वी आणि विशाल, रोशन हे समजे होते त्या टोळी. आणि तेव्हा मी एकलाच होतो, नवीन घरामध्ये गेलेलो, कोणाकडे जाऊ काय होतो. आणि विशाल सोबत मला बोलू वाटत नव्हतं, पण परत माझ्या मनात काय यायचं, जे झालं ते झालं, जाऊ द्या, समजे नवीनच आले, त्याला कुठं धरून बसतो. तर मग हे कुठं तरी मनात यायचं, म्हणून जाऊ द्या म्हणलं,
तो बोलायला आला तर मी बोललो, नाही तर माझ्या मनात राग होता. त्याच्यानंतर मग तन्वी पण त्याच आठवड्यात बाहेर निघली. नंतर मग मी मैत्री जमवली तिच्यासोबत, बहिणीचं नातं बनवलं. मग आम्ही जसं जसं आठवडे गेले तसं आम्ही स्ट्रॉंग होत गेलो. निश्चितच. तू एकंदरीत तिकडे जसा खेळलेला आहेस, म्हणजे तुझी सगळ्या बाजू दिसल्या. तू इमोशनल पण झालास, तू राडाही केलास, तू नोकझोकही केलीस, तू भांडणही केलंस, तू टास्क पण खेळलास. म्हणजे इतके लिमिटेशन्स असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तू तिकडे करण्याचा प्रयत्न केलास आणि पुरेपूर केलंस सुद्धा. त्याच्यामुळेच कदाचित तू आत्तापर्यंत तिकडे टिकून होता. हो. एकंदरीत तुझा जो गेम होता, तू जेव्हा पाहतोस तुझ्या मागे वळताना आणि जेव्हा तू रितेश भाऊंसोबत उभा होतास आणि तुझा प्रवास बघत होतास, तेव्हा काय फील करत होतास तू? तेव्हा मी हेच फील करीत होतो की आपण तर इतकी मेहनत केली, इतक्या दुःखात इतका गोष्टी आपण केल्यात बिग बॉसच्या घरात. मनोरंजन बी केलं, समजायला सॅड पण केलं, राडा पण केला, भांडण तंडण पण केलं, इमोशनल पण केलं. समजा पद्धतीनं मी गेम खेळत होतो, चोरी चपाटी बी केली, समजा काय केलं. पण मला बाहेर अचानक पडणं खूपच माझ्यासाठी धोकादायक होतं. जेवढी माझ्यावर शंका होती की मी संधीचं सोनं करणार, आणि मला जेवढी जिद्द होती की मी नाही निघू शकत बाहेर, पण ऑडियन्सच्या मनात काय आलं आणि मी बाहेर आलो. खूपच मला प्रश्नच पडलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला पण प्रश्न पडला आहे की आम्ही इतकं तुला सपोर्ट करीत होतोच, अख्ख्या महाराष्ट्राने तेच कमेंट केलं, इतकं सपोर्ट करीत होतात तुला, तू बाहेरच कसं काय आलास. हेच मला कळतच नाही काय झालं. मग आता तुझ्या ठिकाणी बाहेर तू कोणाला बघतोस आत्ता जे घरात आहे त्यांच्यापैकी? आता मी बघतोय रेवा किंवा सागर दादा. ते बाहेर असायला हवे होते हो. तुझ्या ठिकाणी? विशाल किंवा सागर दादा माझ्या ठिकाणी पाहिजे होते आता. अच्छा, क्या बात आहे. तुझे ना तिकडे चहापुराण जे आहे ना ते गाजलं खूप पहिल्याच दिवसापासून. हो. चहा, इतका चहा का लागतो बाबा तुला? ते पहा किती चहा पिलोय आताच. का पण एवढा चहा का लागतो? एवढा चहा खास तू? मला चहा म्हणजे मी किती दिवस जागी राहू शकतो चहामुळं. हा. आणि बिग बॉसच्या घरात तर झोप नसतेच. हां. थोडीफार झोप भेटते, पण तिथं आपल्याला झोप येते असं होतंय, तर त्याच्यामुळं लगेच चहा बनवून प्यायचा, किती का तास उंजिरा. त्यामुळं मला चहाची सवय लागलेली आणि नुसतं चहा साखर द्या असं बोलत होतो मी. मग या आधी पण तू तेवढा चहा प्यायचा आणि असता? हो, गावाकडं तेच आहे, फक्त सकाळी उठायचं चहा प्यायचा आणि मला ते तिथं भेटणच गेलं. हा. म्हणून माझं असं झालं, डोकंच भणकलं. मी बिग बॉसला थांबवत त्यांना, हे कॅमेरा त्या कॅमेरा म्हणजे नुसतं त्यांना हे केलं परेशान. साखर देत आवाज मी शांत बसून. निश्चितच. तुझं आणि रितेश भाऊ तुमचं एक थोडंसं छान केमिस्ट्री आम्हाला बघायला मिळाली. रितेश भाऊ तुझं कौतुकही करायचे, जेव्हा तुझं चुकत होतं तेव्हा तुला ते ओरडायचे देखील. सो तुझं आणि रितेश भाऊंचं नातं कसं आहे, तुला काय जाणवतं? म्हणजे त्यांचं पण नातं मला आवडतं. ते पण खूप समजवत होते मला, चुकीचं सांगायचे, बाहेर प्रेक्षकाचं मत काय आहे ते पण सांगायचे. प्रभू तुम्ही चांगलं खेळलात, प्रभू तुम्ही इथं चुकलात, प्रभू तुमचं बोलण्याचं पद्धत असं झाले. तर ते मला खूप आवडायचं आणि मला असं वाटायचं आता आपला गेम असा झाला म्हणल्यावर ह्या आठवड्यामध्ये अजून काहीतरी नवीन करावं लागेल. तर अशाच पद्धतीनं मी खेळत गेलतो आणि 11 आठवडे टिकून राहिलो. निश्चितच. राखीसोबतचं तुझं नातं कसं होतं? हा, राखीसोबत बी चांगलंच नातं होतं. ती पण माझ्यासारखीच कला करायची, कॉमेडी करायची. मग मी बोललो आपल्या कामीची आहे, हिच्यासोबत राहून काहीतरी कंटेंट देऊ आपण. डेफिनेटली. कॉन्टेंटचा विषय निघाला म्हणून तू ज्या पद्धतीचा बाहेर कॉन्टेंट बनवतो, मला वाटतं की बिग बॉसमध्ये जेवढे आता लोक आहेत त्यांच्यामध्ये तू पण एक वन ऑफ द खूप जास्त फॉलोअर असणारा कंटेस्टंट आहे. आय थिंक 2 मिलियनच्या वरती तुझे फॉलोअर्स आहेत. सो तुझा जो कॉन्टेंट आहे, तू जे बनवतो असं गावरान कॉन्टेंट, शेतातला रानातला कॉन्टेंट, एवढं प्रेम का देतात लोक? म्हणजे काय वाटतं तुला त्या बाबतीत? म्हणजे तेच मला गर्व होता की लोक मला 1.5 वर्षात माझे 2.3 मिलियन फॉलोअर होणं म्हणजे जोक नाही. आणि तेच मी म्हणजे बिग बॉसच्या घरात बघून म्हणल्यावर एकदम शॉक लागणार आहे. आणि महाराष्ट्राने ठामपणे निर्णय घेतलेला होता की प्रभूला जिंकून आणायचं म्हणजे आणायचं आहे, आपल्या छोटा डॉनच जिंकला पाहिजे. तर मला हेच कळत नाही की मी कसं काय बाहेर निघलोय. आणि लोकांचं इतकं सपोर्ट होतं, प्रेम होतं, तर ते खूप माझ्यासाठी, कारण की त्यांना माझं बोलणंच आवडतंय. ज्या पद्धतीने मी गावाकडच्या स्टाईलनं बोलतोय, अख्ख्या महाराष्ट्राने ते बघितलं, तेच आवडतं, म्हणून मला लोक पसंत करतात.
निश्चितच. तुझं ना 2 लोकांसोबत तुलना केली गेली, एक छोटा पुढारी लास्ट सीझनचे आणि सूरज चव्हाणसोबत. हे तुला माहिती आहे का? आणि जर तू अशा पद्धतीने तुझी तुलना केली गेली त्यांच्यासोबत, सूरजसारखा तू कार्ड खेळतोयस का, सिंपती कार्ड खेळतोय का, सूरजसारखा तू वागतोय का, असं सगळं बरंच काय काय बोललं गेलं तुझ्याविषयी. काय सांगशील त्या लोकांना? मी एवढं सांगेन, आपण मी समजा अलगचा बंद आहे आणि मी कोणासारखं मला माझी कॉफी लोक करतात, मी लोकांची कॉफी करत नाही आणि मला ते आवडत पण नाही. मी ज्या पद्धतीनं जगतोय, ज्या पद्धतीनं हसतोय, खेळतोय, लढतोय, ते माझ्या पद्धतीनंच मी खेळलेलो आहे. आणि बिग बॉस, इथं मी बिग बॉसमध्ये आलतो आणि अख्ख्या महाराष्ट्राने पण बघितलं असन. जे मी माझ्या रीलचे अकाउंट पण बघा, जे मला वाटतं तेच मी करतो. कुठलं काही केलेलं आहे मी, आणि ते झिट्टू लावणं, पावडर लावणं, काही पण कुठाने करीत होतो आणि फक्त एन्जॉय करीत होतो. कोणाला भांडत बी होतं. मी कोणाची कॉफी केलेली नाही आणि कोणाचाही ते सिंपती कार्ड घेतलेलं नाही. मी माझ्याच पद्धतीनं खेळलो आणि तुमच्या पद्धतीनं बाहेर आलो. तुझ्या भूतकाळविषयी मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. काय साधारण भूतकाळ होता, काय तुम्ही जगलात, तुझी फॅमिली आज इथे आहे तुझ्यासोबत, इतकं तुला सपोर्ट करतायत ते, शिवाय तुझा आजारसुद्धा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तू कशा काय मॅनेज केल्यात भूतकाळात? मी केले मॅनेज. मला नव्हतं शक्य की आपण इतक्या पुढं जाऊ शकतो आणि इतकं समजा काय करू शकत. तर माझं एक स्वप्न होतं रील स्टार बनायचं, तर ते झालं पूर्ण. आणि माझं स्वप्न होतं आई पप्पाला कामाला नाही जाऊ द्यायचं, तर ते पण स्वप्न पूर्ण झालं. माझ्या आई पप्पाला मी कामाला जाऊ देणं झालतो. पप्पा जातात तरी पण ड्रायव्हर की करतात, पण तेच मला कुठंतरी एक तेवढंच वाटत होतं. इतक्या परिस्थिती असून पण मला या लोकांनी इतकं सपोर्ट केला, प्रेम दिलं, म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. लोकांच्याच सपोर्टामुळं, बिग बॉस बी त्यांच्याच सपोर्टामुळं भेटलेला आहे मला. निश्चितच. तुझं जे रील कॉन्टेंट आहे, तुझ्या पद्धतीने रील कॉन्टेंट बनवतो. आता बिग बॉस वगैरे असल्यामुळे तुला तसा कॉन्टेंट तर बनवायला मिळत नव्हतं, शिवाय मोबाईलही नव्हता तुझ्याकडे. मग त्याचं तुला आठवण येत होती की अरे तसा कॉन्टेंट आपल्याला बनवायचं आहे वगैरे, असं काही होत होतं का? नाही, मला तशी काहीच आठवण येत नव्हती, कारण की आता फोनच नाही, ती आठवण काढून उपयोगच नाही. फोनशिवाय राहू शकतो का प्रभू? नाही राहू शकत, पण राहावं लागलं. राहू शकत नाही पण राहावं लागलं. मटणा विना, चिकन विना खाऊ शकत नाही, पण खावं लागलं दुसरं काही. अशा बऱ्याच काही गोष्टी तिथं शिकून आलेलो आहे आणि त्या आयुष्यभर माझ्या जिंदगीत राहतील. बाहेर आलोय तर एक सवय घेऊन आलोय. कुठली? माईकची असं करावं. खाली बसले की माईक असं करीत होतं, पण ते घडी ध्यान होतंय. माईकची सवय लागली. आणि बरं वॉशरूमला जातोय तर असं माईक लटकून ठेवायची ती एक सवय लागली. हात जातोय, ते सवय घेऊन आलोय मी. खूप भारी वाटतंय. क्या बात आहे. मला विशेष आता जाता तन्वी आणि तुझ्या नात्याविषयी बोलायचं आहे. तुझं आणि तिचं नातं आता एक बहिणी भावाचं नातं झालेलं आहे. तसंच नातं सूरज आणि काय तिचं नाव, जान्हवी, तसं त्यांचंही नातं होतं. आता तुमचंही या सीझनमधलं एक नातं तयार झालेलं आहे. किती फील करतोस या नात्याला तू, आणि हे किती लॉंग टर्म राहणार आहे नातं? आमचं नातं मला असं वाटतं खूपच स्ट्रॉंग बनलेलं आहे आणि ते नातं खूपच स्ट्रॉंग पहिल्या आठवड्यापासूनच बनलेलं आहे आणि लोकांचं फेक नाही. लोकांनी खूप प्रयत्न केला आम्हा दोघाला तोडायचं. तिला काही जाऊन सांगत होते प्रभू असं तसं, मला खूप सांगत होते प्रभू सोबत राहू नको, असं नाही, स्वतःचा गेम खेळ ना, तू बाहेर जाशील. पण आम्ही दोघं कधीच कोणाचं ऐकून विरोधात गेलो नाहीत ना, कोणाचं ऐकून भांडणं केले नाही. आम्ही आमचं फक्त त्याला पुढच्याला सांगत होतो तुला काय मतलब आहे, तू तुझा गेम खेळ, आम्हाला खेळू दे आमच्या आकाराने, तू बाहेर जाशील का आम्ही, तर एवढं सांगायचं आणि तिथं निपटायचो. पण आमचं नातं खूपच मला पक्कं वाटलं. जे की तन्वी बोलली होती मी तुला हे देईन, साडी देईन आईला, तर दिली. त्याच्यानंतर तन्वी बोलली होती तुला टी व्ही देईन, मी तुझ्या घरी टी व्ही नाही तर टी व्ही पण मला तिच्या मॅनेजरनी, बेस्ट फ्रेंडनी टी व्ही दिलेली मला. खूप भारी वाटते मला. मग आता तू भावाचे काय कर्तव्य पार पाडणार आहेस का तन्वीसाठी? तर आता जेवढं माझ्याच्याने घडण तेवढं मी करीन तिला बाहेर आल्यावर. बाकी जेवढी माझं आहे माझी परिस्थिती. दरवर्षी राखी बांधायला जाणार? हो, नक्कीच जाणार. आता माझं स्वप्न आहे सिरियल बनवायचं, त्याच्यानंतर कुठल्या फिल्म बनवायच्या, असं माझं एक स्वप्न आहे. डॉनच्या नावाने किंवा कुठलंही रोल करायला
मला तर काम करायला खूप आवडेल. वा वा, क्या बात आहे. मला वाटतं की तुझं आणि तन्वीचं एखादं काहीतरी यायला पाहिजे. आणि मग बाहेर आल्यानंतर तुम्ही रीलसुद्धा बनवणार आहात का? हो, नक्कीच रील बिल समजा काय बनवणार आहात आणि खूप भारी भारी पाहायला भेटेल. क्या बात आहे. आम्हाला ना तिकडे प्रभू एक प्रेमळसुद्धा दिसला, म्हणजे असा त्याला लग्नाची चाहूल लागलेली आहे, पुढे जाऊन लग्न करायचं आहे. तर काय पुढे काय तुझं सगळं स्वप्न लग्नाच्या बाबतीतलं? हो, लग्न तर करायचंच आहे. पहिलं तर मला घर बांधायचे, गाडी उभा करायची, त्याच्यानंतर लग्नाच्या नादी लागायचे. बिलाच म्हणजे स्टेटमेंट पेन करायची माझ्या आजारपणाची, नंतर मग लग्नाच्या नादी लागणार. वा. हा बस बिग बॉस मध्ये आपली माझ्या समजे सांगत होते लग्न कधी करायचंय, मग आपण काय बोलणार, करणार आहे 4-5 वर्षांनी काही व्हायना, असं बोलत होतो मी. क्या बात आहे. पण मला वाटतं जाता जाता तू मला सांग की तुझे टॉप 5 कोण आहेत? माझे टॉप 5: तन्वी कोलते, राकेश बापट, विशान कोटियन, अनुश्री माने आणि राखी. वा, क्या बात आहे. आणि त्यातला विनर कोण व्हावं तुला असं वाटतं? तन्वी. क्या बात आहे. माझी बहीण. या वा, क्या बात आहे. आणि जेव्हा ती समजा जेव्हा टॉप 5 मध्ये येईल आणि विनरच्या ह्याच्यामध्ये ती उभी राहील, तिला जेव्हा ट्रॉफी मिळेल तेव्हा तुझी काय रिॲक्शन असेल? खूपच खतरनाक रिॲक्शन असेल माझी. भले माझं स्वप्न नाही झालं पूर्ण, नेक्स्ट टाइम जर चान्स भेटला तर मग तिथं जिंकून टाकीन. मला इथं अंदाज बी नव्हता की मी हे गेम समजू शकतो, इतके आठवडे टिकू शकते. मागचा शो तर 17 दिवसाचा होता, मी तर डायरेक्ट इतके दिवस राहिलोय, तर नक्की पुढचा शो जिंकूनच दाखवीन. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि शो तन्वी जिंकावा. वा वा, क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. Thank you. आणि असेच तू खूप सारे रियालिटी शोज तुझ्या वाट्याला येऊ तू करोत. आणि हा तर हुकला, परंतु नेक्स्ट कुठला शो तुझा तू असेल तो तिकडे नक्की जिंकशील. आणि तिकडे सुद्धा आम्ही तुझं सेलिब्रेशन करायला नक्की येऊ. तुला you. खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. आणि तुला उदंड आयुष्य लाभो ह्याच्यासाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.